चला आता आम्ही निघालो. गाडी राहिली इथं सगळं गेले नको असं वाटायला लागलं. हा ना. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे आता जेवल्यानंतर मस्त प्रवास चालू झाला आणि पनवेलपासून आपण अलिबागला 1 ते 1.5 तासामध्ये पोचतो. तर जेवणाला अर्धा तास गेला. तुम्ही बाईकवर कसं गेला रे? बाईकवर तर मस्त, कधी पण जावा, काय टेन्शन नाही. गेल्या वर्षी आम्ही काय केलं, गोव्याला गेलेलो आणि प्रणित मग एक मित्र गेलेले जुलैमध्ये, नाही त्याच्या बड्डेलाच गेलेला वाटतं तो अलिबागला बाईकवरून, पुण्यावरून. तर तो बोलत होता मम्मी बाईकवरून लगेचच पोचतोय. कारमध्ये आम्ही सॉन्ग लावलेले ऐकायला मुलांनी आणि असं थोडंसंच घाट आहे वळणं. बाकी मग अलिबागकडे जायला तुम्हाला जास्त असं हे नाही आहे आणि गोव्यासारखाच आनंद घेता येतो. असं काही गोव्याला गेलंच पाहिजे. आमचा गोव्याचाच ॲक्च्युली प्लॅन होता, पण नाही मिळाला आम्हाला. बुकिंग फुल होत्या ट्रेनचं. बघ किती छान फुल उमलले. आम्ही आता आलोय. मिस्टर गेलेत विचारायला. इथे मन्ना बीच आहे. मला हे फूल खूप आवडले आणि तिकडं आवाज येतोय ना, तो बीचचा आहे. सकाळचा चेहरा असा झालेला आहे, मेकअप सगळा उडून. हे फुल आवडलंय मला. इथे बघा कोण आहे, ध्यान करतायत. ध्यान असतं ना झाडाखाली. इथे आहेत आपली बैलगाडी. शेतकरी दादा दाखवते, शेतकरी दादा आहे ना. खूप छान आहे. मेन बीच एकदमच समोर आहे. पिंपळाचं झाड आहे. ध्यानस्थ करणारा माणूस, बैलगाडी चालवणारा शेतकरी. शेतकरी दादा, शेतकरी दादा, शेतकरी दादा हो. तर इथे पहा, मी तुम्हाला रूम नाही दाखवू शकत आणि हा मी बीचवरती घालायला आणलेला असा फ्रॉक, पण याच्यावरती फोटोशूटच करायला वेळ नाही मिळाला. रूम आमच्या चौघांपुरतीच होती आणि बीचच्या एकदम समोरच होती. तर आता आम्ही बीचकडेच निघालो आहे. तर मी रूममध्येच, हे लाईट होती तिथेच प्रणितने थोडंसं शूटिंग केलेलं आहे. आणि पहा, मी आता रूममधून बाहेर आलो लगेच, असं समोरच. संध्याकाळी सगळे पोचलेले. शनिवार होता त्याच्यामुळं खूप रश होती. त्याला ना यायला लागलंय बघा आवाज. समुद्राचा
का अंधार झालाय सगळा, फक्त समुद्राचा आवाज येतोय. आम्ही चालले फोटोशूट. नाही दिसत, जावा. सगळे गेले तिकडं जोडी जोडी. आम्ही आलो इकडे बघा कसं खाताय मका वगैरे. सुकी मासळी. चावी तर घे गाडीची. इकडं खातायत काय काय पदार्थ. सगळे टुरिस्ट आलेले आहेत लोक. तर इथे आम्ही माझ्या बड्डेला पण आलेली आणि प्रणीतच्या पण आम्ही बड्डेसाठीच आले. पण बड्डे 2 जूनला मॉर्निंगला चालू होणार होता 12ला. तर आम्ही काही अरेंज केलं नाही. त्याला कसं आहे केक वगैरे नाही आवडत कापायला. असंच आम्ही फक्त सगळे एकत्र फिरण्याचं एन्जॉय करत होतो. मी पहा या वस्तू घेतलेल्या इथून सगळ्या. पापड, लोणचं, सुकी मासळी, सगळं सगळं इथे भेटतं. शेवगा मच्छीवाली कशी कापते मावरा. ओरिजिनल वाटते ना बाई. सुरमई दाखव मोठी, 20 किलोची सुरमई आहे. पापलेट. बसलेत. तो तुटलाय. अंधारच नाही दिसत. रावस, सुरमई, पॉम्पलेट. मस्त झणझणीत दिसतोय रस्सा. दाद्याने चपाती घेतली आहे. त्याच्यात तांदळाची भाकरी आहे, कांदा, लिंबू, सोलकढी. दाद्याला दिली का सोलकढी? सोलकढी पिती थोडी. गार दिलंय पाणी. व जाऊ दे ग, पप्पांची तळमळ होती. फोन आलाय. मोठा ग्रुप आहे तिकडं.
इथे पहा मस्त अलिबाग म्हणलं की फिश ही मच्छी खावीच लागते, मासे. आणि जेवून आम्ही वॉकिंग करून या झुल्यावरती बसलेलो. मस्त हवा येत होती, समुद्राच्या पाण्याच्या लाटांचा आवाज येत होता, खूप आनंद वाटत होता. हे बघतोय आम्ही टीव्हीला. आता आम्ही